नमस्कार सर्वांना, मी प्रांजली. खूप हताश आहात, निराश आहात. लोकांचं देणं वाढलेलं आहे, पैशाच्या अडचणी खूप आहेत, पैशाची सोय होत नाहीये, कामाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये, काम टिकत नाहीये, व्यवसाय चांगला चालत नाहीये. मिस्टर प्रयत्न करतायत, पण जेवढे प्रयत्न करतायत त्याचा योग्य तो तेवढा मोबदला मिळत नाहीये. जे काही प्रॉब्लेम्स असतील पैशा संबंधित आणि लोकांचं देणं वाढत चालले आहे त्या संबंधित, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या आटोक्यामध्ये येतील आणि या कर्ज जे आहे या विळख्यामधून तुम्ही बाहेर याल आणि कर्जमुक्ती होईल. तुमच्या मुलावर कर्ज झालंय, मिस्टरांवर कर्ज झालंय, तुमच्या स्वतःवर कर्ज आहे. घरातील एका जरी व्यक्तीने ही सेवा केली तर घरातील सर्वांना, सर्व कुटुंबियांना याचा फायदा होईल. प्रत्येक जण जे कोणी आपापली नोकरी करत असेल, व्यवसाय करत असेल, त्याच्यामध्ये त्यांना फायदा होईल. जे आपण गावरान भाषेमध्ये म्हणतो ना की माझ्या घरात पैशाला पैसाच लागत नाही, घरामध्ये बरकतच राहिली नाहीये, पैसाच टिकत नाहीये, तर ह्या गोष्टी सॉल्व्ह होतील. म्हणजे काय की ही सेवा केल्याने पैशाला पैसा लागेल, 4 पैसे मागे पडतील, पैसे सेव्ह होतील, अनावश्यक खर्च जो आहे त्याला कुठेतरी आळा बसेल आणि जो पैसा सेव्ह होतोय ते आपण लोकांना देऊन लोकांची देणी सुद्धा जी आहेत ती हळूहळू कमी होऊन जे काही आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे तो कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत. महिलांनी करावं, पुरुषांनी करावं, मुलांनी करावं, मुलींनी करावं असं काही नाही. घरातील सर्वांनी जरी ह्या सेवा केल्या तरी चांगलं आहे, किंवा घरातील एका व्यक्तीने जरी केलं तर अतिशय उत्तम आहे. पण कंटिन्युटीमध्ये करा. आपलं काय आहे ना की कर्जाचा डोंगर लाखोमध्ये आहे, पण सेवा किती कमीत कमी करता येईल, एका रात्रीत मला अनुभव कसा येईल, एका रात्रीत चमत्कार कसा घडेल, ह्या गोष्टी होत नसतात. आणि देव सुद्धा काही तुम्ही सेवा, स्तोत्र, मंत्र हे केलं की पैशाचा पाऊस पडणार, रात्रीत चमत्कार करणार असं काही नाही. तुम्ही ही तर म्हण ऐकलेली असेल, प्रयत्नांती परमेश्वर. देव पण कोणाची मदत करतो, जो व्यक्ती प्रयत्न करतोय, स्वतःचा 100% देतोय, पण त्याला त्यामध्ये यश मिळत नाहीये आणि कुठेतरी तो आता हरला आहे आणि परमेश्वराला शरण गेलेला आहे. संपूर्ण विश्वासाने त्या भक्ताची, त्या व्यक्तीची देव मदत करत असतो. त्याच्यामुळे मी दिवसभर झोपून राहणार, फक्त सेवा करणार सकाळी किंवा संध्याकाळी आणि आपोआप माझं कर्ज फिटणार असं नाही. कर्ज वाढतच जाण्याचं कारण जे तुमच्या लक्षात येत नाही, जी चूक तुम्ही दररोज तुमच्या घरामध्ये करताय ते म्हणजे तुम्ही भले रेंटच्या घरात राहताय, म्हणजे भाड्याच्या घरामध्ये राहताय किंवा स्वतःच्या घरामध्ये राहताय, तुमच्या घरामध्ये तुमचे जे कुटुंबीय आहेत, घरातील जे सदस्य आहेत तेच नाही राहत. तुमच्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहते आणि तुमच्या तोंडातून ज्या काही तुम्ही चांगल्या वाईट गोष्टी काढताय त्या प्रत्येक गोष्टीला ती तथास्तु म्हणत असते वास्तुदेवता. त्याच्यामुळे सारखं आपल्या घरामध्ये बाई आमच्यावर खूपच कर्ज वाढत चाललेलं आहे, माझ्या घरात बरकतच नाहीये, आमचं दुकानच चालत नाही, आमचं व्यवसायच चालत नाही, माझ्या नवऱ्याचा जॉबच टिकत नाही, किती लोकांचं देणं द्यावं, सगळा पैसा लोकांचं देण्यातच जातो. अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही वारंवार आणि दररोज म्हणत आहात, तर ह्या गोष्टी अगोदर बंद करा. कारण तुम्ही ज्या तोंडातून तुमच्या गोष्टी काढताय ना, ठीक आहे, मान्य आहे तुमच्यावर कर्ज आहे, पण दररोज बोलण्याची काय गरज आहे. जरी तुमचं कर्ज फिटणार असेल तरी तुमच्या त्या गोष्टी म्हणण्यामुळे फिटत नाही, कारण रोज तुम्ही म्हणताय आणि तुमच्या त्या गोष्टींना तुमची वास्तुदेवता तथास्तु म्हणत आहे. म्हणजे तुमच्या भविष्यात आयुष्य काय तुमचं कर्जातच घालवायचे का तुम्हाला? त्याच्यामुळे हे बंद करा. मग याच्याऐवजी काय, माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आहे, माझ्या घरामध्ये आनंद आहे, आमचा व्यवसाय चांगला चालत आहे, माझ्या घरामध्ये पैशाला भरभराट आहे, माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालेलं आहे, माझ्या मिस्टरांची नोकरी खूप चांगली चाललेली आहे, आमच्या घरात सर्वांना उत्तम आरोग्य आहे. काहीच जर बोलता येत नसेल ना, ह्या चांगल्या गोष्टी बोला. याचा तुमच्या कुटुंबियांना, घरातील सदस्यांना फायदा तर होईल. त्या गोष्टी बोलून तुम्ही तुमच्यासोबतच तुमच्या घरातील समजा मुलाला, मिस्टरांना काही लक म्हणजे त्यांचं नशीब साथ देणार असेल तर तुमच्या अशा गोष्टींमुळे त्यांचं नशीब सुद्धा साथ देत नाहीये. कारण ते भली 100% त्यांचं देऊन कष्ट करतायत, पण तुम्ही कर्ज वाढत चालले म्हणून त्यांच्या नशिबाची सुद्धा त्यांना साथ मिळत नाहीये. त्याच्यामुळे या गोष्टी बंद करा. तुम्ही स्वतःच निगेटिव्ह गोष्टी, कर्ज मॅनिफेस्ट करत आहात. हे कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ते परत वारंवार या गोष्टी म्हणणं, तोंडातून काढणं बंद करा. बघा, याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा कुठेतरी सकारात्मक व्हाल, शांत झोप लागेल. नाही तर सारखं त्याच गोष्टी बोलून डोक्याला टेन्शन वगैरे सगळ्या गोष्टी बंद होतील तुमच्या. उपाय म्हणजे
घरातील कोणत्याही एकाच सदस्यानं किंवा तुमचे मिस्टर जर देवदेव करणारे वगैरे असतील त्यांनी पण केलं आणि तुम्ही दोघांनी पण केलं तर अतिशय उत्तम. कोणत्याही दिवसापासून, तुम्ही ज्या दिवशी व्हिडिओ बघताय त्या दिवसापासून तुम्ही सुरू करा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी, सकाळी आंघोळ झाली की देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यावर, तुमचे मिस्टर करणार असतील आंघोळ झाली की देवासमोर दिवा लावायचा, धूपबत्ती लावायची आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. आणि तुम्ही जे कोणी देवपूजा करते त्यांनी देवपूजा झाल्यावर म्हणायचं. किंवा संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे, देवासमोर दिवा लावला त्या वेळेला म्हणायचं. किंवा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला म्हटलं तर अतिशय उत्तम. सकाळी तुमचे मिस्टर व्यंकटेश स्तोत्र म्हणून त्यांच्या कामाला गेले आणि घरातील महिलांनी, आपण घरीच असतो, तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा जर म्हटलं तर खूप लवकर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल. व्यंकटेश स्तोत्र मराठीमधून म्हणा किंवा संस्कृतमधून म्हणा, दोन्हींचाही प्रभाव तेवढाच आहे. कोणतंही म्हणा, पण दररोज आपल्या घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणा. बघा, हळूहळू तुमचे पैशाचे प्रश्न सुटताना तुम्हाला अनुभव येईल. आणि जे आपण म्हणतो की कामामध्ये यश, बिझनेस चांगला चालणं, घरामध्ये पैसा येणं, ह्या सगळ्या गोष्टी होताना तुम्हाला खूप चांगले आर्थिक अनुभव या सेवेचे येतील. व्यंकटेश स्तोत्र संस्कृत म्हणायला 5 मिनिटाच्या पेक्षाही कमी वेळ लागतो. फक्त 15 ओव्या आहेत. अगदी 2 मिनिटं म्हटलं तरी हरकत नाही ज्यांना पाठ आहे त्यांना. आणि मराठी म्हणायचं म्हटलं तर 108 ओव्या आहेत. ते तुमच्या वाचनाच्या स्पीडवर आहे. आता हे झालं स्तोत्र की दररोज व्यंकटेश स्तोत्र. किती दिवस म्हणायचं, काय म्हणायचं? कायम म्हणा. आयुष्यभर जरी म्हटलं ना, याचे चांगलेच प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहेत. पण किती दिवस म्हणायचं तर कमीत कमी 108 दिवस म्हणा. आणि खरं आपल्याला 100% रिझल्ट हवा आहे ना, तर संपूर्ण 1 वर्ष म्हणून बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील. मंत्राची सेवा करायची झाली तर ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः, ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः हा मंत्र जो आहे तो कोणत्याही सोमवारपासून किंवा मंगळवारपासून म्हणायला सुरुवात करा. नुसतं म्हणायचं नाही. 108 मसूर डाळीचे दाणे घ्यायचे. अख्खा मसूर नाही, मसूर डाळीचे दाणे, जी केशरी कलरची डाळ असते ना, ती मोजून 108 दाणे घ्यायचे. सकाळी आपली देवपूजा झाली की 1 मसूर डाळीचा दाणा आपल्या हातामध्ये घ्यायचा. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः म्हणायचं, शिवलिंगावरती अर्पण करायचा. ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय म्हणायचा, दुसरा दाणा घ्यायचा, शिवलिंगावरती अर्पण करायचा. या पद्धतीने 108 वेळा ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय मंत्र म्हणत म्हणत 108 मसूर डाळीचे दाणे शिवलिंगावरती अर्पण करायचे. कोणत्याही सोमवारपासून किंवा मंगळवारपासून सुरू करा. आणि कंटिन्युटीमध्ये मी तर म्हणेल 1 वर्ष करून बघा, खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील. पण कमीत कमी किती करायचं ताई, तर 108 दिवस ही सेवा करा. ज्यांची सकाळची शिफ्ट असते, सकाळी ऑफिसला वगैरे जावं लागतं, टायमिंग नाहीये, संध्याकाळी करा, दिवे लागणीला, प्रदोष काळामध्ये करा, तेव्हाही चालेल. महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन केलं तर अतिशय उत्तम. महादेवाच्या मंदिरात जाताना घरून तांब्याभर पाणी घेऊन जायचं, पांढरे फुलं, बेलाचं पान असेल तर ते घेऊन जायचं. की एक निरांजन असेल, मातीचं जो पणती असते त्याच्यामध्ये 1 फुलवात, ती घेऊन जा. तिथे गेल्यानंतर शिवलिंगावरती पाणी अर्पण करा, फुलं, बेलपत्र जे काय आहे ते अर्पण करा, दिवा लावा. आणि त्यानंतर 108 वेळा मंत्र म्हणत म्हणत 1 जो डाळीचा दाणा आहे तो अर्पण करा. आता इथे सुद्धा बरेच जण प्रश्न असं विचारतात की पूर्ण 108 दाणे हातामध्ये घेतले आणि 108 वेळा मंत्र म्हटला आणि सगळं एकदम अर्पण केलं तर चालेल का? तर असं नसतं बघा. खरा प्रॉब्लेम आहे ना, तर त्याच्या मनामध्ये हा विचारच येणार नाही. कारण खरोखर प्रॉब्लेम असेल तर जी सेवा असते ती आपण खूप याने करतो की चला हे करायचं, म्हणजे तुम्हाला कर्ज पण फिटायचंय आणि त्रास पण नको, वेळ पण तेवढा आहे नाही. असं कसं चालेल बरं? जसं आहे तसं व्यवस्थित 1 दाणा हातामध्ये घ्या, मंत्र म्हणा, अर्पण करा. आता आपण घरी ही सेवा करतोय. आज अर्पण केलेलं काय करायचं, उद्या ते काढून घ्यायचं, निर्माल्यामध्ये टाका किंवा 1 वाटी डब्बी करा, त्याच्यामध्ये साठवत चला. आणि 8 दिवसाला 15 दिवसाला आजूबाजूला कुठे एखादं झाड वगैरे काही असेल तर झाडाखाली वगैरे टाका. पाखरं, जे काही प्राणी जनावर आहेत ते खातील, त्यांच्या मुखामध्ये जाईल. किंवा रानात, शेतात, जमिनीमध्ये दाबून द्या. पिरियड्स आलं, सुतक आलं, सेवा थांबवा. पिरियड्स झाले, सुतक झालं, परत सेवा चालू करा. कंटिन्युटीमध्ये करा. कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, फक्त एक कंटिन्यू करा. खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील.